2 दिवसांपासून येऊन ठेपलेल्या प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक ठिकाणी लोक दर्शनासाठी येत आहेत। एवढेच नव्हे तर प्रत्येक जण रामाच्या भक्तिपोटी वेगवेगळे भेट घेऊन येत आहेत। अशातच झारखंडहून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी झारखंडहून 40 फुटाच्या झेंड्याची भेट देण्यात आली आहे। ही भेट देणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या झारखंड प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बातचीत केली आहे। आमच्या प्रतिनिधी सायली पाटील यांनी पाहूयात। सध्या आपण आहोत राम जन्मभूमी म्हणजे अयोध्येत। आता इथे सध्या जोरदार तयारी सुरू असलेली दिसते। सगळीकडे फुलांची सजावट आहे, देवदेवतांचे फोटो पोस्टर्स लावण्यात येत आहेत। एवढंच नव्हे तर इथे प्रत्येक जण आता प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार त्यासाठी वेगवेगळ्या अनेक भेटवस्तू घेऊन येत आहे। आणि अशातच आता या अयोध्येतील कारसेवक पुरम मध्ये आपण आहोत। तर विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आज इथे प्राणप्रतिष्ठेसाठी प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 40 ते 42 फुटांचा झेंडा घेऊन आले आहेत। आपण सरळ त्यांच्याशीच बातचीत करूयात। नमस्कार। नमस्कार। आपका नाम? तिलकराज मंगलम। कहाँ से आए हैं आप? झारखंड से आया हूँ और वहाँ कार्याध्यक्ष हूँ प्रांत का मैं। अभी प्रभु राम जी की प्राण प्रतिष्ठा होने वाली है, तो आप उसके लिए झंडा लेके आए तब्बल 40 फुट का, तो क्या कहेंगे आप इसके बारे में? ये अनुपम झंडा है और आज विश्व हिंदू परिषद की गाथा गांव और घर तक जा रही है और विश्व तक जा रही है। लंबे अंतराल के बाद ये संभव हो पाया है। यहाँ जो सनातन मानसिकता है उसकी का विस्तार, उसका सबल होना और उसका संसार की ओर से एक प्रकार की मान्यता मिलना। तो इतने विश्व में चारों लोग उत्साहित हैं, इतने लंबे काल के बाद ये अवसर मिला है, तो हम लोग भी अपने प्रांत से 1-2 बड़े झंडे लेके आए हैं। जो उस कार्यक्रम में जहाँ ये रामलला की प्राण प्रतिष्ठा होगी वहाँ ये भी स्थापित किया जाए। कब से बन रहे थे ये झंडे? ये बनाने में 9 दिन लगा। कितने लोग मिलकर बना रहे थे? 4 लोग। 4 लोगों ने ये बनाया है। हाँ। तो फिर ये 2 झंडे हैं? हाँ, 2 झंडे हैं इतने साइज के। दोनों झंडे 40 फीट के? हाँ। तर आपण इथे पाहू शकतो की प्रत्येक जण रामाच्या भक्तीपोटी काही ना काही भेट घेऊन येतोय। आपली रामाप्रतीची भक्ती आहे ती रामाचरणी देऊ पाहतोय। आणि हा झेंडा आपण हे 2 झेंडे पाहिलेले जे की 40 फुटाचे आहेत। तर अयोध्या नगरी अशीच सजलेली आहे आणि रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हा सोहळा अतिशय रंगतदार करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय। कॅमेरामन कुणाल भोईटेसह मी सायली पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, राम जन्मभूमी अयोध्या।